मित्रांनो, तुम्ही जर टीईटी पेपर 1 ची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टीईटी पेपर 1 साठी संपूर्ण स्ट्रॅटेजी सांगणार आहे. बघा मित्रांनो, फक्त अभ्यास असून चालत नाही, तर त्यासाठी योग्य स्ट्रॅटेजी आखणे सुद्धा गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 साठी आवश्यक अशी स्ट्रॅटेजी बघणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की येत्या जूनमध्ये टीईटी परीक्षा होणार आहे. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टीईटी या परीक्षेमध्ये दोन पेपर होतात. पहिला पेपर हा 1 ते 5 वर्गासाठी व दुसरा पेपर हा 6 ते 8 साठी होत असतो. मित्रांनो, ज्यांना शिक्षक व्हायचं आहे तर शिक्षक होण्यातील महत्वाचा व पहिला टप्पा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा. तर आता सर्वांनीच फॉर्म भरलेला आहे. जे रुजू आहेत त्यांना सुद्धा टीईटी कंपल्सरी केलेली आहे आणि ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरलेला आहे आणि सगळ्यांची जोरदार तयारी सुरू आहे. परंतु मित्रांनो, फक्त अभ्यास असून चालत नाही, तर योग्य स्ट्रॅटेजी असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर पेपर 1 ची तयारी करत असाल आणि पेपर 1 तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास करायची तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तर मित्रांनो, मी व्हिडिओ बनवत आहे तर याच्या मागे काय कारण आहे, तर बघा, मी स्वतः सुद्धा टीईटी पास आहे. म्हणूनच मी इथे तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी 2013 पासून मी जेवढा टीईटी दिल्या, म्हणजे त्यामध्ये 2013, 2014, परत 2018 आणि 2021 ची सगळ्या टीईटी मी पास आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर अभ्यासाची सुरुवात कुठून करायची, लावायचा का, त्यानंतर नेमका अभ्यास कशातून करायचा म्हणजे संदर्भ पुस्तके, गणित विषयाची तयारी कशी करायची, बाल मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, तसेच वेळेचे नियोजन, या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते मित्रांनो, जर तुम्ही फक्त मार्केटमधून एखादं मार्गदर्शक पुस्तक विकत आणलं असेल ज्यामध्ये गणिताचं थोडेसे पानं आहेत, मराठीचे काही थोडेसे पानं आहेत, इंग्लिश विषयाचे थोडंसं मार्गदर्शन आहे, 10-12 पानं मिळून असं तुमचं जर पुस्तक असेल तर ते पुस्तक अजिबात वाचू नका. मी खरं सांगते तुम्हाला, त्या पुस्तकातून काही पेपरला येत नसतं. तर नेमकं काय वाचायचं मग, तर आपल्याला आधी विषय बघणं महत्वाचे आहेत. पेपर 1 साठी आपल्याला 5 विषय आहेत. पहिली भाषा मराठी, नंतर आपलं इंग्रजी, गणित, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास. तर मित्रांनो बघा, माध्यम जर तुम्ही हिंदी निवडलं तर तुमची दुसरी भाषा मराठी आहे आणि जर तुम्ही माध्यम मराठी निवडलं असेल तर तुमची दुसरी भाषा इंग्रजी आहे. परंतु आता काही जणांनी स्कोर सब्जेक्ट म्हणून हिंदी निवडली असेल तर आपण हिंदीसाठी सुद्धा पुस्तक बघणार आहोत. तर आता आपण मराठी विषय सुरुवातीला पकडूया. समजा प्रथम भाषा जर आपण मराठी निवडली तर मराठीमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, तर मराठीमध्ये सगळं ग्रामर, मराठीचं जेवढं काही व्याकरण आहे, मी तुम्हाला असं स्पेसिफिक घटक सांगत नाही. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक जर तुम्ही बघितलं त्यामधले जेवढे घटक आहेत त्या घटक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. त्यामध्ये बघा, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, प्रयोग, त्यानंतर म्हणी येतात आणि म्हण सरळ सरळ येत नाही मित्रांनो. तर म्हण काय होते, विभागलेली असते. तर तुम्ही जर 2025चा पेपर बघितला असेल तर त्यामध्ये बघा, त्या पेपरमध्ये तुम्हाला म्हण आलेली आहे आणि ती म्हण अशी सरळ सरळ दिलेली नाहीये. काही ठिकाणी अशा म्हणी विचारलेल्या आहे, म्हणीला दुसऱ्या अर्थाची म्हण विचारलेली आहे. तर मराठी विषयामध्ये तुम्हाला हे सगळं करायचं आहे. वाक्प्रचार सुद्धा करायचे आहेत, आपले अलंकार आहेत, परत वृत्त आहेत, या सगळ्यांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि आता मराठी हा आपली भाषा असते त्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर मित्रांनो मराठीमध्ये तुम्ही काय करा, तुम्हाला असं वाटत असेल की माझा मराठीचा खूप अभ्यास झालेला आहे, तर तुम्ही काय करायचं, फक्त मराठीचे 30 प्रश्न सोडून बघायचे. त्यामध्ये तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स पडले तर समजायचं की आपला मराठीचा अभ्यास खूप झालेला आहे. मराठी आपली मातृभाषा म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि काय होते, त्याच्यामध्ये आपले मार्क्स कमी येतात. तर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल टीईटी पेपर 1 मध्ये तर तुम्ही काय करायचं, मराठीला आपला स्ट्रॉंग पॉईंट बनवायचं आहे. जो सब्जेक्ट खूप चांगला आहे तो सब्जेक्ट अजून चांगला करायचा, म्हणजे त्यामध्ये आपला एकही मार्क्स नाही गेला पाहिजे. संदर्भ पुस्तक सुद्धा सांगून देते. बघा, आता तुम्हाला मराठीसाठी काय करायचं आहे, तर मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे. मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे, 2 पैकी 1 पुस्तक. आणि तुम्ही बेसिक वाचलं पाहिजे. बेसिक म्हणजे काय, तर आता बघा, फक्त 7वी स्कॉलरशिपची गाईड आणि 34 स्कॉलरशिपची गाईड, आधी आता मागच्या वर्षी 5वी आणि 8वीला स्कॉलरशिप होती तर ती गाईड जर तुम्हाला मिळाली तर त्यातलं मराठी करा. जर तुम्ही 5वी स्कॉलरशिपची गाईड घेतली आणि त्यात प्रश्न वाचले तर त्याचा इतका सुंदर दर्जा दिलेला आहे की त्यातील जर प्रश्न सोडवले तर मित्रांनो त्याचा दर्जा खूप चांगला आहे. खूप चांगली तयारी तुमची त्यामधून होईल. जर दुसरी भाषा जर तुम्ही इंग्रजी निवडली असेल तर बघा, इंग्रजीसाठी तुम्हाला कोणकोणते घटक आवश्यक आहेत, तर त्यामध्ये बघा, नेहमी प्रश्न विचारला जातो, एरर प्रश्न विचारला जातो, म्हणजे ग्रामर खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये प्रिपोजिशन, आर्टिकल, परत चेंज द व्हाईस, चेंज द नॅरेशन, यासारखे महत्वाचे काही टॉपिक आहेत. मी इथे तुम्हाला सगळे टॉपिक सांगणार नाहीये कारण की अभ्यासक्रम तुम्ही बघितला आहे आणि त्यामध्ये सगळे टॉपिक तुम्हाला माहिती आहेत. तर यासाठी काय करायचं आहे इंग्रजीसाठी, तर मित्रांनो, तुमच्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं एक पुस्तक जरी असलं, ते जरी तुम्ही व्यवस्थित केलं तरीही तुम्हाला या पेपरमध्ये टीईटी पेपर 1 मध्ये चांगला स्कोर मिळवण्यास मदत होईल.
त्यानंतर हिंदी. आता हिंदी विषयासाठी काय करायचं आहे, तर हिंदी विषयासाठी एक ग्रामरचं पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं आहे आणि बेसिक पुस्तकं सुद्धा चांगले करायचे आहेत. तर तिसरा विषय आहे आपला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आपल्या टीईटी पेपरमधील सर्वात महत्त्वाचा कोर सब्जेक्ट. जर तुम्ही या सब्जेक्टकडे लक्ष दिलं नाही तर तुमचा नेमका स्कोअर या विषयामध्येच कमी होण्याची शक्यता असते. तर यामध्ये कुठले प्रश्न विचारले जातात, तर तुम्ही जर टीईटी पेपर तर तुम्ही जर मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका बघितले तर 6 ते 11 वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी आहेत किंवा जे मुलं आहेत त्यांचं अध्ययन अध्यापनाशी संबंधित हे प्रश्न विचारलेले असतात. त्याचप्रमाणे शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये, जे विशेष बालकं आहेत त्यांच्या गरजा यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. अध्ययन अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर नेहमी प्रश्न विचारलेले आहेत. या विषयासाठी तुम्ही कुठलं पुस्तक वापरायचं, तर तुम्ही सगळ्यात आधी तुमच्याकडे एक आपलं जे डीएडचं पुस्तक आहे फडके प्रकाशन ते असणं गरजेचं आहे. त्यातील जसे जसे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. त्यानंतर तुम्हाला पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, 11वी 12वीचं बालमानसशास्त्राचं पुस्तक आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तकच 10 वेळा वाचलं तर त्या उत्तम असतं. त्यामुळे तुम्ही जास्त पुस्तकं वाचण्यावर भर देऊ नका, तर एकच पुस्तक नेहमी वाचा, त्यातूनच तुमचा अभ्यास कव्हर होईल. परंतु ते पुस्तकही योग्य निवडणं गरजेचे आहे. टीईटी पेपर 1ला कंपल्सरी आहे तो आहे गणित विषय. आणि गणित खूप अवघड आहे किंवा पेपरला खूपच अवघड येते असं नाही. अतिशय बेसिक प्रश्न तिथे विचारलेले असतात. जसं की दरवर्षी तुम्हाला स्तंभालेख आलेला दिसतो. स्तंभालेख कसा करून ठेवा मित्रांनो की त्याचे 5 मार्क्स तुमचे गेलेच नाही पाहिजे. प्रत्येक टॉपिकवर अभ्यास करा की मला हा टॉपिक आज करायचा आहे आणि याचे 5 माझे गेले नाही पाहिजे. तुम्हाला टीटी मध्ये चांगला स्कोर करण्याचा असून कोणीही रोखू शकत नाही. आता त्यासाठी काय करायचं गणित विषयासाठी, तर गणित विषयासाठी तुम्ही पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरू शकता, चांगलं आहे, आणि स्कॉलरशिप रेफर करा. यातूनच प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी आलेले दिसतात. तुम्हाला चांगलं बेसिक गणित करून ठेवायचं आहे. टीटी पेपरला जे गणित आलेलं आहे ते बेसिक आलेलं आहे. यामध्ये नफा तोटा, शेकडेवारी, परस्तंभालेख, लसावी मसावी, त्रिकोणी संख्या यावर वारंवार प्रश्न आलेले दिसतात. तर मित्रांनो बघा, आता शेवटचा विषय आहे परिसर अभ्यास. तर परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर परिसर अभ्यासामध्ये कोणकोणते विषय आहेत बघा. त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, सामान्य विज्ञान सुद्धा आहे आणि पर्यावरणाशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला या विषयामध्ये विचारलेले असतात. तर मित्रांनो, परिसर अभ्यास या विषयामध्ये प्रश्न नेमके कुठून विचारले गेलेले आहेत, तर या 30 प्रश्नांचे संदर्भ आणि पान नंबर सहित मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता. आणि या व्हिडिओतून तुम्हाला एक लक्षात येते की बघा, सगळे प्रश्न कुठल्याही मोठ्या संदर्भ पुस्तकातून विचारलेले नाहीये, तर फक्त बेसिक पुस्तकातून विचारलेले आहे. तर बघा, परिसर अभ्यासासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 6वी ते 5वी ते 10वी सगळे बेसिक पुस्तकं वाचून काढायचे आहे. त्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळे पॉईंट टू पॉईंट नोट्स तुमच्या हाताने काढायचे आहेत आणि त्याच परत वाचायच्या आहेत. या विषयामध्ये एकही प्रश्न बाहेरचा येत नाही. तर तुम्हाला सगळे आपल्या बेसिक पुस्तकातून प्रश्न आलेले दिसतात. आता तुम्ही बघा, परिसर अभ्यासासाठी तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की बेसिक पुस्तकं सगळे वाचून काढायचे आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, परीक्षेची काठिण्य पातळी. कालच लोकमत न्यूजपेपरला एक बातमी आलेली आहे की शिक्षक पात्रता परीक्षेची काठिण्य पातळी वाढलेली आहे. तर खूप जणांचा असा गैरसमज आहे की खूपच काठिण्य पातळी असते, टीईटी खूपच अवघड आहे आणि टीईटी मध्ये आपण खरंच पास होऊ का. तर तुम्ही असा कुठलाही प्रश्न मनात आणू नका. तुम्हाला मी जेवढे संदर्भ पुस्तकं सांगितले आहेत आणि जे बेसिक सांगितले आहे ते नीट करा. आणि आता राहिला प्रश्न काठिण्य पातळीचा, तर 2025चा पेपर जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केला, पेपर 1च्या बाबतीत बोलत आहे मी, तर कुठलाही पेपर कठीण आलेला नाही मित्रांनो. अतिशय सोपा पेपर आलेला आहे आणि बेसिक मधूनच सगळा पेपर आलेला आहे. त्यामुळे घाबरायचं काम नाही आहे. त्यामुळे कुठेही मनात शंका देऊ नका. जर सीटीटीच्या धर्तीवर यावर्षी पेपर निघाला तर तो फक्त काय असेल, लेंदी असेल. आणि एक खरं सांगते मित्रांनो, खरं सांगते, टीईटी पेपरपेक्षा सीटीटी कधीही सोपी आहे. सीटीटी परीक्षा खूप सोपी आहे. त्या धर्तीवर जर पेपर निघाला तर आपल्यासाठी चांगलंच आहे. मित्रांनो, कुठलाही मनात संभ्रम ठेवू नका आणि टीईटी परीक्षेची चांगली तयारी करा. त्याच्या पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, प्रश्नपत्रिका. तुम्हाला अभ्यासक्रम तर माहितीच आहे, पण जर तुम्ही प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या घटकावर किती भर दिलेला आहे, प्रश्न कसा विचारला जातो. जसं की आता तुम्ही म्हणीचा विचार केला तर सरळ म्हण विचारला जात नाही. तुम्हाला म्हण विभागून दिल्या जाते आणि नंतर मग म्हण तयार करायची आणि त्या म्हणीतून 5वं आणि 6वं अक्षर घ्यायचं, त्याचा समानार्थी अर्थ शोधायचा किंवा मग विरुद्धार्थी शब्द शोधायचा. म्हणजे थोडासा काय करावं लागतो, वेळ जातो आपला. त्यासाठी आपलं पाठांतर असणं सुद्धा गरजेचं आहे. जसं की म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, हे आपलं पाठ असणं खूप गरजेचं आहे. बघा, 2013 पासून 2018 पर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत आणि 2018 नंतर ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला दिसतात. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम सुद्धा तुम्हाला चांगला करायचा आहे.
आता सर्वात आवडता प्रश्न मित्रांनो की क्लास लावावा का. आता जे शिक्षक रुजू आहेत त्यांना तर TET पास करायचीच आहे, तर खूप जणांनी क्लास लावलेले आहेत. पण तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि क्लास लावला नसेल तर कुठंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही जर क्लास लावला नाही आणि आजपासून जरी व्यवस्थित अभ्यास केला तरीही तुम्ही ही परीक्षा 100% पास होणार आहात. तर मित्रांनो बघा, मी स्वतः ही परीक्षा कुठलाही क्लास न लावता पास झालेली आहे. तुम्हाला जर शिक्षक व्हायचं आहे तर भविष्यातसुद्धा तुम्हाला लहान मुलांना शिकवायचं आहे, तुम्हाला ते पुस्तकच वाचायचे आहे. तर ते पुस्तकं आधीच जर तुम्ही वाचले तर तुम्हाला येणारी परीक्षा खूप सोपी जाणार आहे आणि तुम्ही TET परीक्षा पास होणार आहे. त्यानंतर आहे बघा मित्रांनो वेळेचं नियोजन. आता जर तुम्ही वर्षभर अभ्यास केला आणि एकही पेपर सोडवून बघितला नाही तर परीक्षेत डायरेक्ट जर पेपर सोडवला, डायरेक्ट तुम्ही जर परीक्षेला गेले तर मित्रांनो असं खूप वेळा होतं की अभ्यास असून सुद्धा तो पेपर आपला कव्हर झालेला नसतो. आपल्या परीक्षेला आपल्याला 150 प्रश्न 150 मार्क्स आहेत आणि 150 मिनिटे आपल्याला वेळ आहे, म्हणजे 2.5 तास वेळ आहे. वेळ खूप आहे, परंतु जर आपला काही सराव नसेल तर आपला काय होईल, तिथं तो टाईम मॅनेजमेंट होणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला प्रश्नपत्रिका दर आठवड्याला एक प्रश्नपत्रिका सोडवणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला वेळेचं काय होईल, वेळेचं व्यवस्थित नियोजन आतापासूनच तुमचं होऊन जाईल. आणि जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या, समजा तुम्ही क्लास लावला नसेल तरी तुम्ही एखाद्या क्लासची काय करा, सराव पेपर लावा. त्यामुळे काय होते, तुम्ही जर आतापासून सराव सोडवले तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा माझा मराठीमध्ये खूप अभ्यास होता परंतु मी पेपर सोडवला तर मला मराठीमध्ये कमी मार्क्स आले किंवा मला गणितात काहीच मार्क्स येत नाही आहेत. तर तुम्ही त्यानुसार काय करू शकता, त्याच्यावर भर देऊ शकता. मित्रांनो बघा, इथे TET पेपर 1 साठी मी थोडी स्ट्रॅटेजी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कन्सिस्टन्सी ठेवा, मेहनत करा, यश तुमचंच आहे. आजची मेहनत उद्याचं यश आहे मित्रांनो. आणि TET परीक्षा ही खूप सोपी आहे, एक लक्षात ठेवा, आणि ती परीक्षा तुम्ही पास होणारच आहात. तेच थांबते. धन्यवाद.